शेतकरी बंधूंनो, जर तुमची ई पीक पाहणी अजून देखील झाली नसेल तर पुन्हा एकदा शासनाने याकरता मुदतवाढ देण्यात आली आहे। तर तुम्ही आता सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी ही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत करू शकणार आहात। बऱ्याच शेतकऱ्यांची सहाय्यकामार्फत देखील ई पीक पाहणी झाली नाही। 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणीची मुदतवाढ करून देण्यात आली होती, परंतु तरी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नसल्यामुळे आता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमची ई पीक पाहणी करून घेऊ शकता। ही ई पीक पाहणी फक्त सहाय्यक स्तरावरती सुरू आहे, तर तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुम्हाला ही ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर शासनाच्या विविध योजनांपासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकते। त्याकरता तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। तुम्हाला कोणत्याही नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा शासनाच्या विविध कर्ज योजनाकरता ई पीक पाहणी महत्त्वाची आहे। तर या संधीचा फायदा घ्या आणि 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमची ई पीक पाहणी कंप्लीट करून घ्या। अशाच नवनवीन कंटेंट करता मला सबस्क्राइब करायला विसरू नका।